मित्रांनो नमस्कार. लाडक्या बहिणी योजनेमध्ये पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट आलेलं आहे. लाडक्या बहिणी योजनेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने, ज्यामध्ये न्यायमूर्ती B.R. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठाने असं निरीक्षण नोंदवलंय की अशा काही योजना ज्या निवडणुकीच्या तोंडावरती लॉन्च केल्या जातात, ज्यामध्ये लोकांना मोफत राशन किंवा मोफत पैसे वाटले जातात, त्यामुळे लोक आळशी बनत आहेत. हो, लोक आळशी बनत आहेत, लोक काम करायला नको म्हणत आहेत, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने नोंदवलंय. खरं तर लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच वादामध्ये अडकलेली आहे. लाडकी बहीण योजना लॉन्चच करण्यात आली ती मुळात निवडणुकीच्या तोंडावरती. त्यानंतर लाडक्या बहीण योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या निधीमुळं सरकारच्या इतर काही महत्त्वाच्या योजनांना ब्रेक लागत आहे, असाही आरोप विरोधी पक्षांनी केला. खरं तर अगदी रिसेंटली सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना बाजूला करण्यात आलं. अगदी अशा महिलांना ज्यांना पूर्वी पैसे मिळालेले होते त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यानंतर आता ही योजना सुरू राहणार आहे की बंद होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. मित्रांनो, या प्रकारच्याच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.